आपण वाढ करतो त्यांच्याकडून प्रत्येक शेअर्स जसे सहकारी संस्था कायद्यानुसार शेअर्स सभासदत्व आणि त्याच्यावर मिळणारा डिव्हिडंड या पद्धतीनं ते घेतले जातात. बर, ठीक आहे. मी सगळ्यात बेसिक आणि सोपा प्रश्न विचारतो. भांडवल म्हणजे काय? कोणताही व्यवसाय सुरुवातीला प्रथम स्थापन होताना प्रवर्तक ज्यावेळेस स्थापना करतो आणि ते सुरुवात करायची असते व्यवसायाची, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा पैशाचा निधी म्हणजे ते भांडवल. व्हेरी गुड किरणजी, धन्यवाद. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. की कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला जो फंड लागतो, जो पैसा लागतो, तो जो प्रमोटर असतो, तो ज्या स्वरूपात तो जो पैसा घेऊन येतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो, त्याला आपण भांडवल म्हणतो. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी लागणारा पैसा, दॅट इज भांडवल. आता हे कोणाचं आहे हो सर? हे व्यवसायाचे पैसे आहेत का व्यवस्थापकाचे पैसे आहेत, किंवा आपण शेअर होल्डर म्हणूया, ओनर म्हणूया, प्रमोटर म्हणूया, कोणाचे पैसे आहेत? शेअर होल्डरचे. शेअर होल्डरचे. संस्थेचे तर नाही पण आहेत ना? ते नाही, संस्थेकडे ते ठेवले जातात. ज्यावेळेस सभासदत्व त्याचं कॅन्सल होईल सहकारी कायद्यानुसार, त्यावेळेस त्याला ते सभासदत्व कॅन्सल केल्याच्या नंतरच परत दिले जातात. तसे ते भांडवला वापरू शकतो आपण. नाही, माझा प्रश्न सिंपल आहे की हे जे भांडवल आहे हे कोणाच्या मालकीचं आहे? संस्थेच्या मालकीचं आहे की भागधारकाच्या मालकीचं आहे? भागधारकाच्या मालकीचं. पैसे भागधारकाच्या मालकीचे आहेत. त्याला काय मिळतं हे पैसे दिल्याबद्दल? डिव्हिडंड मिळतो, डिव्हिडंड लाभांश. नाही नाही, मला त्याचा मोबदला नाही पाहिजे. सर्टिफिकेट देतो सर, प्रमाणपत्र. व्हेरी गुड. कसलं प्रमाणपत्र सर? भाग प्रमाणपत्र. व्हेरी गुड सर. भाग प्रमाणपत्र. थँक्यू 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 व्हेरी मच. सो तुम्ही आपण सगळे जे काही 30-40 जण आहे, आपण जर का मिळून पीडीसीसी बँक असेल किंवा कुठलीही बँक, कुठलाही व्यवसाय असेल, त्याच्यात जर का पैसे गुंतवले किंवा त्या व्यवसायाला पैसे दिले ऍज अ त्यांच्या भांडवलाचा एक भाग म्हणून जर का आपण त्यांना ते पैसे दिले, तर त्याच्या बदल्यात तो व्यवसाय आपल्याला देतो एक शेअर सर्टिफिकेट की तुम्ही या व्यवसायाचे एवढ्या एवढ्या टक्क्याचे मालक झालेले आहात. जो भाग आपण त्या व्यवसायात इन्व्हेस्ट केलेला आहे, जेवढे अमाऊंट, जेवढा शेअर आपण त्या व्यवसायात इन्व्हेस्ट केलेला आहे, तेवढा पर्सेंटेजची ओनरशिप, तेवढ्या पर्सेंटेजची मालकी हक्क कुणाला मिळतो? ज्यांनी तो पैसा त्या ठिकाणी, ज्यांनी तेवढं भांडवल गुंतवलेलं आहे. ओके, सो शेअर कॅपिटल काय झालं? शेअर कॅपिटल हे थोडक्यात जे ओनर आहेत व्यवसायाचे, त्यांचा पैसा आहे व्यवसायाला दिलेला वापरायला. शेअर कॅपिटल परत द्यायला लागतं का? आताच किरणजी म्हणले की देणी लायबिलिटीज आहेत ते आपल्या. ओके, म्हणून ते आपण कुठं लिहिले? लायबिलिटीच्या बाजूला लिहिले, देणीच्या बाजूला लिहिले. बरोबर का? कारण की हे पैसे कधी ना कधी व्यवसाय संपत असताना किंवा व्यवसायाच्या मध्ये हे आपल्याला परत द्यायचे. कुणाला द्यायचे? तर ज्याचं भाग भांडवल आहे त्याला आपल्याला ते परत द्यायचे. प्रॉपर्टी अँड ऍसेट्स, मालमत्ता, जिंदगी व येणे, हे काय बघ? कॅश इन हँड असेल, इन्व्हेस्टमेंट असतील, अदर ऍसेट्स, लँड अँड बिल्डिंग, हे काय? ऍसेट म्हणजे काय? संपत्ती, मालमत्ता. आता ही संपत्ती, मालमत्ता, जसं की उदाहरणार्थ इथं आहे लँड अँड बिल्डिंग. ओके, स्थावर मालमत्ता, लँड अँड बिल्डिंग. मला सांगा, पीडीसीसी बँकेच्या बॅलन्स शीट वरती लँड अँड बिल्डिंग दिसते, ही कोणाची आहे? पीडीसीसी बँकेची आहे की या शेअर होल्डर्सची? तुम्ही पण आज भागधारक आहात, तुमची आहे का पीडीसीसी बँकेची? संस्था बँकेचीच आहे ते. शेअर होल्डर सर. बँकेची आहे? शेअर होल्डर. शेअर होल्डरची आहे. व्हेरी गुड. चलो, 2 उत्तर आलेले आहेत इथं. मला पहिलं सांगा की कुणाची आहे? येस, संकेतजी. अच्छा सर, संकेतजींचं काम चालू आहे. ठीक आहे. पीडीसीसी बँकेची बिल्डिंग ही कोणाच्या मालकीची आहे?
पीडीसीसी बँकेच्या मालकीची आहे की तुम्ही भागधारक आहात तुमच्या मालकीची? तर अनम्यूट 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 अनम्यूट. शेअर होल्डर पण येणार ना सर त्याच्यामध्ये मालकी. शेअर होल्डर्स पण मालिक राहणार. म्हणजे तुम्ही मग उद्या पीडीसीसीचं एखादं बेसमेंट वगैरे विकून मोकळे होताय. नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. मग Yes. सगळी नाही, जे काही त्यांचे पर्सेंटेज असतात त्याच्यावर. म्हणजे तेच ना, जर का तुम्ही फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघा शेअर कॅपिटल किती आहे, पण शेअर कॅपिटल बघूया. बिल्डिंग बँकेचीच मालकीची आणि राहणार. सभासद एकत्र येऊन त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या नावाची होऊ शकते. संस्थेच्या नावाची आहे सर, ती जी बिल्डिंग आहे ती संस्थेची आहे. हो, सर. संस्था आणि संस्थाचा जो कोणी भागधारक आहे हे दोघं वेगळे लोक आहेत हे समजून घ्या. भागधारकांनी संस्थेला पैसे दिलेले, भागधारकांनी संस्थेला पैसे दिलेले, त्याच्या बदल्यात संस्थेने त्याला काय दिलंय? हा एक छोटासा शेअर, हे घे, हा पर्सेंटेज शेअर घे. त्या शेअरच्या बदल्यात त्याला काय मिळणार? उद्या तो शेअर घेऊन जर का वर्ष संपल्यावरती इकडे आला तर संस्था त्याला काय म्हणणार? अच्छा तू शेअर होल्डर आहे का आमचा, बरं ठीक आहे, आम्ही वर्षभरात तुझे पैसे घेऊन जे XYZ गोष्टी केल्या. सॉरी, तर वर्षाच्या एंडिंगला जर का भागधारक बँकेत गेला आणि म्हणला की मी तुमचा शेअर होल्डर आहे, मला काय मिळतंय, तर बँक काय म्हणणार? आम्ही तुमचे पैसे घेतले, वर्षभरात आम्ही एवढे कर्ज दिले, आम्ही या सर्व्हिसेस दिल्या, त्याच्यातून आम्हाला काहीतरी प्रॉफिट मिळाला, त्या प्रॉफिटचा काही भाग हा तुम्ही घ्या. तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती मालकी हक्क दाखवू शकत नाही, कारण की जो शेअर होल्डर आहे तो फक्त आणि फक्त संस्थेच्या शेअर्सची मालकी असते त्याच्याकडे संस्थेच्या कुठल्याही प्रॉपर्टीची मालकी नसती. प्रॉपर्टीज ज्या काही असतात त्या सगळ्या संस्थेच्या नावावरती असतात. सो बेसिक, मी एक खूप बेसिक कन्सेप्ट तिथं तुम्हाला एक्सप्लेन केली, जी अकाउंटिंगची फार एक बेसिक आणि स्टार्टिंगची कन्सेप्ट आहे. तिला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट असं म्हणतात. बिझनेस एंटिटी, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय की व्यवसाय हा वेगळा, व्यवसाय हा एक, दिस इज अन आर्टिफिशियल पर्सन, एक वेगळी व्यक्ती आहे, आणि जो व्यवस्थापक आहे, जो बिझनेसमॅन आहे, जो बिझनेस ओनर आहे, हा एक स्वतंत्र वेगळी गोष्ट आहे. हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत, त्यांना मर्ज करायचं नाही. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट सांगते की बिझनेस इज अ डिफरंट बिंग आणि सॉरी, businessman or a owner of the business is a different person. So this is one of the basic concepts of accounting. आता ह्याच्यासारखे भरपूर कॉन्सेप्ट्स आहेत, जसं की तुमची बँक कधीपर्यंत चालणार आहे मला सांगा बरं, किती वर्ष अजून चालू राहणार आहे? येस, कॅमेरा आय गेस कुणाचाच चालू नाही. वर्षा मॅम तुम्ही सांगा, बँक कधीपर्यंत चालू राहणार आहे? 5 वाजेपर्यंत नका म्हणू. हॅलो, बँक ही, हॅलो सर. हा बोला किरणजी, बोला. हा, बँकेचं अस्तित्व कायम राहणार आहे. त्याच्यावर जे मॅनेजमेंट आहे ते जे लोक आहेत ते बदलत राहणार आहेत फक्त. मग त्याची लिगल एंटिटी कायम राहणार. आर्टिफिशियल ते तसंच राहणार आहे. ते काय पर्सन नाहीये. हा बरोबर, आर्टिफिशियल पर्सन आहे सर, पर्सन नाहीये, हा, लिव्हिंग पर्सन नाहीये. व्हेरी गुड सर. बँक ही जी आहे याचं बरोबर उत्तर आहे की बँक अमाप काळापर्यंत चालू राहणार आहे, कायम चालू राहणार आहे. बँकेचे व्यवस्थापक बदलतील, बँकेचं बोर्ड बदलेल, सो बँकेत येणारे जाणारे बदलतील, कस्टमर एक येईल दुसरा जाईल, बट बँक ही त्याच जागेवरती राहणार आहे. बँक अमाप काळापर्यंत चालू राहणार आहे. ही कुठली कॉन्सेप्ट आहे सर अकाउंटिंगची? किरणजी मला वाटतं मगाशी बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आहे. सर ही बिझनेस सोडून त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही का?
नाही नाही नाही, स्वतंत्र अस्तित्व ही बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट स्वतंत्र अस्तित्व, हा नाही, स्वतंत्र अस्तित्व आहेच ना त्यांचं, ती बिझनेस बँकेत एंटिटी स्वतंत्र कॉन्सेप्ट. अस्तित्व. पण आता जी मी कॉन्सेप्ट तुम्हाला विचारली की बँक किती काळापर्यंत चालू राहणार आहे, तर त्याला हा. गोईंग कन्सर्न म्हणतात. त्याला गोईंग कन्सर्न असं कॉन्सेप्टचं नाव आहे. ओके, गोईंग कन्सर्न. गोईंग ओके ओके. चला मी तुम्हाला डायरेक्टली पीडीएफ कडे घेऊन जातोय. आय होप पीडीएफ दिसते सर्वांना. येस नो? हा दिसते सर. येस येस. येस येस येस, ओके, धन्यवाद धन्यवाद. चलो सो बेसिक प्रिन्सिपल्स बघतोय आपण. पहिली प्रिन्सिपल बघितला बिझनेस एंटिटी. व्यवसायाबद्दलच बघतोय अजून पण आपण. व्यवसाय काय ते बघतोय आपण. अजूनपर्यंत अकाउंटिंग मध्ये आलेलो नाहीये. आणि जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय त्याच अकाउंटिंगच्याच कन्सेप्ट आहेत. काही वेगळं एक्सप्लेन नाही करत आहे. ओके, दुसरी कन्सेप्ट बघितली आपण गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्न म्हणजे काय, की जो व्यवसाय आहे तो अमाप काळापर्यंत चालू राहणार आहे, तो बंद पडणार नाहीये असं अज्युम करूनच व्यवसाय करतो कुठलाही व्यवस्थापक. तुम्ही एखादं दुकान चालू करता का, की आज चालू केलंय महिन्याभराने बघू बंद करू दुसरं काहीतरी टाकू, असं कोणी व्यवसाय करेल का? येस, एनीवन? शॉर्ट टर्म नाही, कुठलाच व्यवस्थापक असं नाही विचार करत की आता मी एवढं भांडवल गुंतवलंय, व्यवसाय चालू केलाय, बघू महिन्याभरात चाललं नाही झालं तर बंद करून टाकतो. असं नाही चाललं. नेक्स्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट म्हणजे काय, आता मला सांगा, तुम्ही बँकेत व्यवसाय करणार, तुम्ही सर्वजण बँकेत व्यवसाय करणार, बँक असं म्हणते का हो की एक काम करा, तुम्हाला गाई गोठा टाकायचा आहे ना, ठीक आहे, तुम्ही गाई गोठा टाका आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला शेड देऊ. तुम्हाला गाई गोठा टाकायचा आहे ना, तर आम्ही तुम्हाला पत्रे पुरवतो. बँक हे म्हणते का हो की आम्ही तुम्हाला पत्रे पुरवतो आणि मग तुम्ही गाई गोठा टाकला की त्याच्यातनं तुम्ही त्या जे काही ते तुम्ही तिथं गाई वगैरे पाळणार त्याच्यातनं जे काही तुम्हाला उत्पादन होईल ते उत्पादन आम्हाला द्या. बार्टर एक्सचेंज चालतं का? येस, मी एक वस्तू देतो, तुम्ही त्याच्या बदल्यात मला दुसरी वस्तू द्या, असं चालतं का? हॅलो? नाही. नाही. मग कसं चालतं सर? बार्टर एक्सचेंज आपल्याकडे फार जुन्या काळापूर्वीच बंद झालेली. बार्टर एक्सचेंज आता चालत नाही. मग सगळं काही कशात करायला लागतं? मनी, पैसा. ओके, सगळं काही मॉनिटरी टर्म्स मध्ये करायला लागतं. तो आपण कुठलीही गोष्ट असेल ती पैशाच्या स्वरूपात आपण व्यक्त करतो. आता बँकेचा बिझनेसच पैसा ट्रेड करणे, बट इतर कुठलाही बिझनेस असू दे, आपण तो बिझनेस समजा लेट्स से फॉर एक्झाम्पल उद्या तुम्ही हॉटेल टाकलं. आता तुम्ही उद्या हॉटेल टाकल्यावरती कस्टमरला असं म्हणता का की ये माझ्याकडे ये, जेवण करून जा, आणि जाता जाता सर का तू विद्यार्थी असतील तर तुझे 4 पुस्तकं ठेवून जा. ऍब्सोल्युटली नॉट. आपण त्यांच्याकडनं काय डिमांड करतो? मनी डिमांड करतो. किंवा आपण कुठलीही वस्तू विकणार असेल, कुठलीही सर्व्हिस देणार असेल, तर आपण त्याचा मोल भाव कशात लावतो? तर पैशात लावतो. ओके, कॅश, मनी, नॉट जस्ट कॅश, एनी सॉर्ट ऑफ मनी, मॉनिटरी टर्म्स मध्ये आपण त्याच्यात डील करतो. हे फार बेसिक गोष्टी आहेत बिझनेसची. सो दिस वॉज ऑल अबाउट जस्ट बेसिक्स ऑफ बिझनेस अकाउंटिंगचे जे काही कन्सेप्ट आहेत त्याच्याकडे आपण येऊया. बट बिफोर स्टार्टिंग, आतापर्यंत आपण फक्त बिझनेसलाच हात लावतोय, आपण अजून जनरल अकाउंटिंग पर्यंत पण आलेलो नाहीये. ओके, नाव लेट मी कम डाऊन टू अकाउंटिंग. टेल मी, अकाउंटिंग म्हणजे काय? येस, कोण सांगेल अकाउंटिंग म्हणजे काय? कोणीही अनम्यूट करा आणि मला सांगू शकता. अकाउंटंट किती जण आहे तिथं अकाउंटंटचं काम केलेलं आहे, अकाउंटिंग बघितलंय?
येस. अकाउंटिंग म्हणजे काय? एनीवन? 20 लोक आहेत आता मीटिंग मध्ये, कुणीही उत्तर देऊ शकतं. चुकू द्या उत्तर. इथं चुकीला माफी आहे, चूक झालीच पाहिजे. येस. अकाउंटिंग म्हणजे काय? चलो उत्तर द्या. अरे एक पण नाही. नाव घेऊ का मी? वर्षा मॅडम, चलो तुम्ही उत्तर द्या. मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता पण तुम्ही उत्तर नाही दिलं. बेसिक चुकू द्या, प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काय हरकत नाही. पण अकाउंटिंग म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं अकाउंटिंग काय असेल? शब्द तर ऐकलाय ना याच्या आधी? अकाउंटिंग म्हणजे काय? काय असेल अकाउंटिंग? चलो चलो अनम्यूट करा. अरे यार कम ऑन. कॉलेजची मुलं मला उत्तर द्यायला कधी मागं पुढे बघत नाही. तुम्ही तर वर्किंग प्रोफेशनल आहात. स्वतःच्या मुलाबाळांकडनं ही अपेक्षा करायचीच नाही इथून पुढे. आपण लेक्चर घेतोय ना 3 महिने, लक्षात ठेवायचं की आपण काय काय करतोय क्लासमध्ये. अजिबात मुलांना प्रेशर नाही द्यायचं. उत्तर सांग, हे कर. हॅलो सर. हा बोला किरणजी, बोला. हॅलो. हा, अकाउंटिंग म्हणजे प्रॉपर अकाउंटंट प्रॉपर एंट्री करणे, म्हणजे त्या अकाउंटिंगच्या नियमानुसार अकाउंटिंग कन्सेप्ट असते त्यानुसार जे एंट्री केली जाते, जे जे बुक कशाची किपिंग, एंट्री करणार सर? म्हणजे ते कशाची करणार? झालेल्या ट्रान्झॅक्शनची, बिझनेस ट्रान्झॅक्शनची झाले. एकदम बरोबर, एकदम बरोबर. बस बेसिक डेफिनेशन एवढंच पाहिजे होतं. अकाउंटिंग म्हणजे काय? तर जे काही ट्रान्झॅक्शन करतोय आपण, आपला कुठलाही व्यवसाय असो, जे काही ट्रान्झॅक्शन करतोय ते लिहिणं, त्याची लिखापट ठेवणं, दॅट इज बेसिक. एकदम ढोबळ अर्थ अकाउंटिंगचा. आपण नेहमी हे सल्ले सगळ्यांना देत फिरतो, स्वतः करतो की नाही माहित नाही, पण उत्तर देता येत नाही याचं. की जे काय करताय ते लिहून ठेवा. परफॉर्मन्स अप्रेझल साठी उपयोगी कशाला येईल? लिहून ठेवा तुम्ही काय काम केलंय. डायरी मेंटेन करणं, दिस इज नथिंग बट अकाउंटिंग. व्यवसायात जे कुठलं ट्रान्झॅक्शन करतोय आपण, त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करणं. बरं थोडं सायंटिफिकली अजून त्याचा अर्थ समजूया. पहिली गोष्ट तर रेकॉर्ड करणं. मग आता समजा तुम्ही आज एखाद्याला कॅश दिली, सगळे कॅश टेबलवर आहेत ना, समजा तुम्ही कोणाला तरी कॅश दिली, तुम्ही बघता का त्याच्याकडं? अच्छा भाऊसाहेब आले, भाऊसाहेब म्हणले की मला 10,000 रुपये कॅश दे. तुम्ही ड्रॉवर उघडला, 10,000 कॅश दिली. तुमच्या डोक्यात आहे की भाऊसाहेबांनी आज 10,000 कॅश नेली बरं का, 13/8 भाऊसाहेबांनी 10,000 कॅश नेली. असं चालतं का हो? हा वीरेनजी, असं चालतं का? वीरेनजी बघताय माझ्याकडं? अनम्यूट करा. मला सांगा, तुम्ही कॅश टेबल कॅश नाही हा मग काय करता बरं? कॅश नाही दिली, ना, चलन आले तर ह्याला हे करतो ना, आपले नगदीला नोंद करून ठेवतो ना. नगदीला नोंद करताना किंवा सिस्टीम मध्ये हा. एंटर करताना काहीतरी? हो बरोबर आहे ना. चलन किंवा चेक असल्यानंतर त्यांचं आम्ही करतो ना. कुठं तुम्ही प्रत्येक गोष्टीची काम करता, कस्टमरला पैसे द्यायचे असतील, घ्यायचे असतील, त्याची नोंद करता की? हा, नगदीवरती नोंद असते ना सर आमची. कुठल्या नगद म्हणजे काय? नगद म्हणजे एक रजिस्टर असतं बँकेचं आमचे, त्याच्यावरती जमा नावे ते एंट्री असते, त्याच्यावरती आम्ही हे करतो, एंट्री करतो. नाही सिस्टीम मध्ये काय नाही करत का तुम्ही? कुठल्या बँकेत ना? पीडीसीसी म्हणूनच? हा, पीडीसीसी मधून. सिस्टीम मध्ये नाही करत का? कम्प्युटर वगैरे असेल ना? हा आहे ना, पीसी वरती. म्हणजे चलन आम्ही दिल्यानंतर कॅश काउंटरला चलन नोंद केल्यानंतर नोंद बी करावं लागतं ना. इथं पीसी वरती बी नोंद, पुढे एंट्री करून पाठीमागं एक पीसी आहे, त्याच्यावरती बेंच मॅनेजर करून नंतर कॅश रूमला येते चलन. सर तुम्ही जे काम करता त्यालाच अकाउंटिंग म्हणता. आता वेगळा अकाउंट्स डिपार्टमेंट नाही त्याच्यासाठी. तुम्ही जे करताय, तुम्ही जे झालेलं ट्रान्झॅक्शन नोंदवताय, त्यालाच अकाउंटिंग म्हणतात. आता हे झालं फक्त रेकॉर्ड करणं. ठीक आहे सर, विरुजी म्यूट करा. हे झालं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं. अजून काय काय?
फक्त रेकॉर्डिंग एवढंच अकाउंटिंग नसतं, तर त्याच्यात 3 घटक आहेत, लिहून घ्या. ज्याला जमतंय पॉसिबल आहे त्यांनी लिहून घ्या. रेकॉर्डिंग, दुसरं आहे क्लासिफिकेशन, वर्गीकरण. पहिलं तर आहे नोंदणी करणे, दुसरं आहे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, आणि तिसरं आहे समरायझिंग म्हणजे समरी करणे, सारांश करणे. 3 गोष्टी सांगितल्या, रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन आणि समरायझिंग. म्हणजे पहिलं तर जे काय होतंय ते रेकॉर्ड करायचं, डायरेक्ट सगळं. जे काही तुमची एकच कॅशबुक असते त्या कॅशबुक मध्ये सगळं रेकॉर्ड करायचं. दुसरं क्लासिफाय करायचं, वेगवेगळं करायचं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता भाऊसाहेब येतात आणि माझ्याकडनं पैसे घेऊन जातात, त्यांचं करंट अकाउंट होतं. रावसाहेब आले आणि रावसाहेब माझ्याकडनं पैसे घेऊन गेले, त्यांचं सेव्हिंग अकाउंट होतं. ओके. आणि दुसरा अजून एक कोणीतरी व्यक्ती आला, अजून कोणाचं तरी ना, ओमकार आला. ओमकार आला आणि ओमकार माझ्याकडनं पैसे घेऊन गेला आणि त्याचं फिक्स डिपॉझिट होतं, एफडी होती, त्याने एफडी तोडली आणि ती घेऊन गेला. आता मला सांगा, पैसे तर तुमचे गेले, ट्रान्झॅक्शन तर बेसिक झाला की तुमच्याकडनं पैसे गेले, बट वेगवेगळ्या खात्यातनं गेले का हो? एक तर करंट अकाउंट मधनं गेला, दुसरा सेव्हिंग अकाउंट मधनं गेला आणि तिसरा एफडी मधनं गेला. सो इथं तुमचे पैसे जरी गेले असतील, ट्रान्झॅक्शन जरी सेम प्रकारचं असेल, तरी पण 3 वेगवेगळ्या क्लासिफाईड खात्यांमधनं ते पैसे गेले. सो तुम्ही रेकॉर्ड करताना पुढे एफडी मधनं एवढी अमाऊंट कमी झाली, सेव्हिंग्सच्या डिपॉझिट मधनं एवढी अमाऊंट कमी झाली, करंट डिपॉझिट्स मधनं एवढी अमाऊंट कमी झाली. हे बायफर्गेशन होईल ना तुमचं ऍट द एंड ऑफ द डे. याला म्हणतात क्लासिफिकेशन. एखाद्या साध्या व्यवसायाचं उदाहरण देतो. समजा व्यवसायाने आज लेट्स से माझं दुकान आहे, बेसिक ग्रोसरीचं दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे. मी आज गेलो मार्केटमधनं मी एक 50 पोती गहू घेऊन आलो. मी किराणा मालवाला आहे, गहू जर का मी घेऊन आलो तर माझ्यासाठी गहू काय झाला, कच्चा माल झाला हा, किंवा इन्व्हेंटरी झाली, स्टॉक झाला माझ्यासाठी, कारण की तो माल मला घ्यायचा आहे आणि पुढे विकायचा आहे. तेच जर का मी फर्निचर घेऊन आलो, मी पैसे दिले आणि 2 कपाटं आणली, रॅक्स आणले लावायला, तर ते काय झालं माझं, ती माझी ऍसेट झाली. फर्निचर ही मी घेतो आणि विकत नाही पुढं, तो माझा स्टॉक नाहीये, ती काय झाली, माझी ऍसेट झाली. सो ज्यावेळेस मी ट्रान्झॅक्शन करतो, दोन्ही गोष्टींमध्ये मी ट्रान्झॅक्शन केले. पहिल्या गोष्टीमध्ये मी स्टॉक किंवा इन्व्हेंटरी परचेस केली, दुसऱ्या गोष्टीमध्ये मी ऍसेट परचेस केली. आता ट्रान्झॅक्शन लिहिताना, रेकॉर्ड करताना तर मी दोन्ही वेळेस काय लिहिणार, परचेस केलं मी काहीतरी. बट अकाउंटिंग पुढे काय म्हणतं, क्लासिफाय करा. क्लासिफाय करा म्हणजे जो तो गट वेगवेगळा केलेला आहे तुमचा, जे ते वेगवेगळे हेड्स बनवलेले, त्या वेगवेगळ्या हेड्स मध्ये तुम्ही वेगवेगळ्या एंट्रीज करा. ऍसेट घेतली तर ऍसेट मध्ये एंट्री करा. जर का कुणाकडनं लोन घेतलं तर ते लायबिलिटीज मध्ये क्रेडिटच्या अंडर एंट्री करा. जर का काही इन्व्हेंटरी घेतली तर स्टॉक मध्ये एंट्री करा. सो एक क्लासिफिकेशन वेगवेगळं करणं. आणि तिसरी गोष्ट आहे समराईज करणं. समराईज करणं म्हणजे काय, सारांश किंवा एकत्रित करणं म्हणजे काय, तर आता वर्षभरात तुम्ही 12 महिन्यात 12 वेळा जाऊन आले आणि 50-50 किलो गहू घेऊन आले. आता मला सांगा, तुम्ही 12 एंट्रीज लिहिणार का बॅलन्स शीट मध्ये? जर का मी तुम्हाला इथं उदाहरण दाखवतो, स्क्रीन दिसतीये सर्वांना. आता मला सांगा, ही तुमची बॅलन्स शीट आहे. ह्या बॅलन्स शीट मध्ये इथं 12 नंबरला लँड अँड बिल्डिंग दिसतीये बघा. इथं वेगवेगळं दिसतंय का हो, कुठली बिल्डिंग? म्हणजे आता तुम्ही समजा कोणी पौडला बसलेले असाल, कोणी बारामतीला बसलंय, कोणी जुन्नरला बसलंय, कोणी मंचर मध्ये बसलंय, कोणी तळेगाव मध्ये बसलंय. इथं वेगवेगळं दिसतंय का, तळेगावच्या बिल्डिंगची ही अमाऊंट, हेड ऑफिसची ही अमाऊंट, असं काही वेगळं दिसतंय का इथं? 104 कोटीची जी ऍसेट दिसतीये, 104 कोटीची लँड अँड बिल्डिंग दिसते, ह्याच्यात बायफर्गेशन आहे का हो? येस नो? इथं बॅलन्स शीट मध्ये दिसतंय का No. बायफर्गेशन? नो. नाही दिसत आहे. का नाही दिसत आहे? कारण की इथं समराईज केलंय सगळं. समरी. व्हेरी गुड सर. इथं सगळी समरी आहे.
आणि हे बायफर्गेशन बघा कशात दिसतंय. कॅश वेगळी आहे, इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे, पार्टनरशिप फंड, स्टेट पार्टनरशिप फंड वेगळा आहे, इंटरेस्ट भेटणार वेगळे. हे बायफर्गेशन आहे. ही तुमची सगळी काही मालमत्ताच आहे, बट ह्याचं बायफर्गेशन इथं वेगवेगळ्या हेड्सच्या अंडर वेगवेगळं आहे. बट त्या हेड्सच्या अंडर त्या स्पेसिफिक हेड मध्ये लँड अँड बिल्डिंग मध्ये भरपूर बिल्डिंग्स असतील. त्या बिल्डिंगची कॉस्ट 1,04 कोटी रुपये. आता हे कुठं दिलंय त्याचं बायफर्गेशन तुम्हाला वेगळं, त्याचं अजून क्लासिफिकेशन बघायचं असेल तर ते अनेक्स्चर 12 मध्ये जाऊन बघायचं की काय वेगळं वेगळं दिलंय. अनेक्स्चर 4 मध्ये जाऊन दिसेल आपल्याला. समजा आपण इथून पुढे अनेक्स्चर 4 ला गेलो, अनेक्स्चर 4 लोड होतं. ठीक आहे, आपण जे लोड झालंय त्याचं बघूया. बघा इथं लोन्स अँड ऍडव्हान्सेसचं अनेक्स्चर आहे. बघा कुणाकुणाचे किती किती लोन आहेत. तिथं लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये तुम्हाला एकत्रित अमाऊंट दिसणार किती, ही 335 कोटी रुपयाची एकत्रित अमाऊंट दिसणार. पण त्याचं क्लासिफिकेशन इथं वेगवेगळं केलंय. आणि हे इथं दिसतंय का, कारण की हे रेकॉर्ड केलंय. सो बेसिक अकाउंटिंग काय आहे, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग आणि समरायझिंग. रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस. बेसिक डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? ओके सर. येस. त्या बेसिक डेफिनेशनच्या आधारे मी तुम्हाला डायरेक्टली बॅलन्स शीट वर सांगितलंय की नक्की होतंय काय, ते क्लिअर आहे. डन. त्यानंतर त्याआधी मी तुम्हाला बिझनेस काय असतो, बिझनेस एंटिटी काय असती, शेअर होल्डर कोण असतो, हे थोडस बेसिक सांगितलं. ते क्लिअर आहे? कोणाला काही त्या पार्ट मध्ये डाऊट? डाऊट नसेल तर थम्स अप किंवा हँड रेस करा. काही डाऊट नाही? नो डाऊट की नाही समजलं जे काही बेसिक सांगितलं ते? ठीक आहे, सायलन्सचा अर्थ मी असं समजतो की तुम्हाला समजलेलं. लेट्स मूव्ह अहेड. पुढे जाऊ आणि अकाउंटिंग का करायचं ते बघू. जास्त मी डीप मध्ये जाणार नाही, हे फार थिअरटिकल पार्ट आहे. थिअरटिकल पार्ट पेक्षा मला तुम्हाला टेक्निकल गोष्टी समजवणं थोडं जास्त बरं वाटेल. आय नो बरेच जण इथं अकाउंट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड वाले नाहीये, तुम्हाला ह्याचा अकाउंटिंगचा हे पण माहिती नसावा, असं जस्ट मी अज्युम करतो. माझं अजम्पशन चुकीचं पण असू शकतं, कारण की एवढे वर्ष तुम्ही बँकेत जॉब करत आहात, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कशा ना तरी पद्धतीने तुम्ही अकाउंट्स हे कुठेतरी बघितलं असावं, असं जस्ट मी अज्युम करतो. तर काहीच नाही तर तुम्ही स्वतःचं बँकचं पासबुक तरी बघितलंय. 100 जणांचे पासबुक प्रिंट करून देता, स्वतःचं पण बघितलं असेल. ते पण अकाउंटिंगच असतं. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह काय काय, अकाउंटिंग करायचं काय, तर बेसिक काही गोष्टी हायलाइट केल्यात त्या बघू फक्त. सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं की त्याचं सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग करणे. जे तुम्ही करता, कॅश घेतली की त्या व्यक्तीच्या नावावरती लगेच एंट्री करतात. ओके, कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं की त्याचं सिस्टमॅटिक पोस्टिंग करायचं. पहिलं एंट्री करायची, मग नंतर ते पोस्ट करायचं त्या खात्यामध्ये, आणि मग त्याचं एक समराइज स्टेटमेंट बनवायचं. सो हे पूर्ण सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर काय, का अकाउंटिंग करावं, तर डिसिजन मेकिंग साठी इम्पॉर्टंट आहे. डिसिजन मेकिंग साठी कसं इम्पॉर्टंट आहे बघा बरं. इथं जर का मी ही बॅलन्स शीट बघितली, ओके, येस, लेट्स से, सॉरी, आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे पीडीसीसीचं 2022-23. मला सांगा, इथं सगळ्यात खाली आहे बघा, 70 कोटीचा प्रॉफिट दिसतोय का इथं सगळ्यांना? हे बघा, बॅलन्स ऑफ प्रॉफिट, निव्वळ नफा किती दिसतोय? 70 कोटी. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग केलं, तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये काय काय झालं ते तुम्ही सगळं एका म्हणजे अकाउंट्स मध्ये लिहिलं, त्याच्यातनं तुम्ही समराईज केलं, आणि तुम्ही समराईज केल्यामुळे तुम्हाला ही बॅलन्सची फिगर मिळाली. तुम्ही आता डिसिजन घेऊ शकता का हो की आता मी बँकेचं काय करायचं?
ही जी सिस्टीम चालली हीच पुढे चालू ठेवायची, मला प्रॉफिट होतोय, तर मी ही सिस्टीम चालू ठेवणार पुढं. मी अजून काही नॉर्म्स असतील, आरबीआयचे असतील, नाबार्डचे असतील, ते त्याचं पालन नीट करणार. माझे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आता ज्या पद्धतीने काम करतायत त्यांना तसंच काम करून देणार, त्यांना प्रोत्साहन देणार. हे डिसिजन घेऊ शकता का हो, जर का तुम्हाला प्रॉफिट दिसतोय तर? ऑन द अदर हँड जर का लॉस दिसतोय, समजा आता इथं हा 70 करोडचा प्रॉफिट दिसतोय, समजा हा नेगेटिव्ह हा ह्या साईडला असता, इथं लॉस म्हणून असता 70 करोड, तर तुम्ही काय केलं असतं? कशामुळे झाला लॉस, की कुठे एक्सपेंडिचर जास्त झाले? आता इथं सगळ्यात जास्त तर काय दिसतंय बघा, माझ्या मते इथं सगळ्यात जास्त जे दिसतंय ते आहे इंटरेस्ट दिसतंय, सॅलरीज आहेत आणि बॅड अँड डाऊटफुल डेट्स. तर बॅड अँड डाऊटफुल डेट्स जास्त नाहीयेत, 260 कोटीचे आहेत, 260 कोटीचे बॅड डेट्स आहेत, 487 कोटीचं इंटरेस्ट पे करताय तुम्ही, आणि सॅलरी आणि हे किती देत आहे? 135 कोटीची सॅलरी देत आहे. पीडीसीसी 135 कोटी सॅलरी देते तुम्हाला. जी सॅलरी मिळते तो वन ऑफ द मेजर चंक आहे तुमच्या बँकेच्या खर्चाचा. त्यामुळे हा विचार कधीच करू नका की आम्हाला सॅलरी मिळत नाही, भरपूर मिळतीये. आणि जर का सॅलरी एवढी भरपूर मिळतीये आणि तरी पण लॉस येतोय, मग याचा अर्थ काय? मी डिसिजन घेऊ शकतो का यार ह्याच्यावरती जरा जास्तच खर्च होतोय? खर्च तर करतोय मी, बट मला काय ह्याच्यातनं पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाही. सॅलरी अलाउन्सेस देऊन पण कर्मचारी काय काम करत नाही. होऊ शकतं का हो असं? येस नो? येस. ऑब्विसली तुम्ही एचडीसीएम करताय, तुम्ही एचडीसीएम करून पुढे जाऊन प्रमोशन्स घेणार आहे, तुम्ही मॅनेजरियल लेवलवर जाणार आहे. हे डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे. सो ऑन द बेसिस ऑफ युअर अकाउंट्स यू कॅन टेक डिसिजन्स. इंटरेस्ट भरतोय तुम्ही, एवढं तुमच्याकडे डिपॉझिट येत आहे, त्याच्यावरती तुम्ही एवढा इंटरेस्ट देत आहे. सो येस, इट कॅन हॅपन. एवढे डिपॉझिट्स आहे, एवढे इंटरेस्ट येत आहे, हे डिपॉझिटचं मोबिलायझेशन होतंय का, त्याचे डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता. डेप्रिसिएशन एवढा जातोय, डेप्रिसिएशन वर तर काय डिसिजन्स नाही घेऊ शकत. बट आता एंटरटेनमेंटसाठी बघा इथे एंटरटेनमेंटसाठी किती खर्च होतोय तुमचा. 80 लाख रुपये तुमच्यावरती खर्च होतोय एंटरटेनमेंटसाठी. आणि मिसलेनियस एक तसं टोटल बघितलं तर किरकोळ खर्च 2 कोटीचा आहे तुमचा बँकेचा. 2 कोटी किरकोळ गोष्टींवरती खर्च करते बँक. गरजेची आहे का नाही ह्याचं डिसिजन घेऊ शकतो की नाही मी, जर का अकाउंट्स बनवले तर प्रॉपर. सो दॅट इज वाय अकाउंट्स हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. तुम्हाला योग्य फायनान्शियल इन्फॉर्मेशन देते की डिसिजन्स कसे घेतले पाहिजे, मी माझे ऍसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत माझे, का नुसतंच लायबिलिटी वाढवत चाललोय मी, ऍसेट तर काय बनवत नाहीये. ज्याच्यातून मला उत्पन्न मिळणार आहे ते तर मी बनवत नाहीये, नुसतंच लायबिलिटीज बनवत चाललोय. हे कशातनं कळतं? अकाउंटिंग करून कळतं. म्हणजे एक सिंपल उदाहरण देतो मी. अकाउंटिंग न करणे आणि करण्यामागचं. समजा तुमचं एक दुकान आहे किराणा मालाचं, सॉरी, तुम्ही बिझनेस करता, तुम्ही किराणा मालाच्या दुकानाचे हेड आहात, तुमचंच दुकान आहे, तुमच्याकडे 2 मुलं आहेत कामाला. एकाला काम दिलंय तुम्ही की तू ओळखीच्या लोकांना उधारीवरती माल द्यायचा, दुसऱ्याला काम दिलंय की तू आपल्याकडे जो कोणी कस्टमर येईल तो ओळखीचा नसेल तर त्याच्याकडनं त्याला माल द्यायचा आणि त्याच्याकडनं लगेच पैसे घ्यायचे. तर 2 पद्धतीने तुम्ही व्यवसाय चालवता. आता ओळखीवाला जो आहे तो म्हणतो की मी ठीक आहे, चलो माझ्याकडे लोक आले, उधारीने माल दिला. आता त्याचं फक्त एवढंच काम आहे का की त्याने उधारीवर माल द्यायचा? त्याचं दुसरं काम काय आहे जे सांगितलेलं नाहीये ते? येस नो? अरे झोपले काय सगळे? असं काय काम आहे की ज्याला ते सांगितलेलं नाही? त्याचं काम आहे उधारीवरती माल देणं, उधारीवरती माल विकणं. असं कुठलं काम? उधारी वेळच्या वेळी वसूल करणं, व्हेरी गुड, त्यांना इंटिमेशन देणं. व्हेरी गुड. बट सर सगळ्यात पहिली गोष्ट तर त्याचं काम आहे, तो जो उधारीवरती माल विकतोय ना ते लिहून ठेवणं की कुणाला किती किती उधारी दिली. वसूल करायच्या वेळीस त्याला फक्त माहिती आहे, तो फक्त म्हणणार की अच्छा हा
हे आले होते माझ्याकडे, ह्यांना दिलं. कितीचं दिलं, काय दिलं बाबा, हे लिहून ठेवल्याशिवाय कळेल कसं? रेकॉर्ड मेंटेन करणे. व्हेरी गुड सर. अकाउंटिंग, मी तुम्हाला या एक्झाम्पल मधून हे सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही अकाउंटिंग करा, किंवा अकाउंटिंग झालं पाहिजे कुठल्याही व्यवसायाचं, आणि त्याचा मेन उद्देश हा आहे. ठीक आहे, बेसिक्स वर भरपूर टाइम घालवलाय आपण, पण बेसिक समजतंय तुम्हाला? येस, नो, हो, नाही? गुड. पेस ओके, डिलिव्हरी ओके. ठीक आहे, लेट्स मूव्ह अहेड. मी स्क्रीन स्टॉप केलेली आहे. नेक्स्ट आहे अकाउंट्स. काय दाखवतो? तुमची फायनान्शियल पोझिशन दाखवतो. तसं आता इथं मी आलो या बॅलन्स शीट वरती. आता इथं मला माझी फायनान्शियल पोझिशन दिसतीये ना, की वर्षाच्या अखेरीस माझ्याकडे 70 कोटीचा प्रॉफिट उरतोय. ही माझी फायनान्शियल पोझिशन दाखवणं हे कशाने पॉसिबल झालं? अकाउंटिंगनी पॉसिबल झालं. आता आपल्या किराणा मालाच्या उदाहरणावर या, एक्झाम्पलवर या बरं. जर का त्यांनी लिहिलंच नाही, ओके, त्याच्याकडे फक्त कॅशवाले पैसे त्याच्या गल्ल्यात येत आहेत, त्याचा जो काही पिगी बँक आहे त्याच्या पिगी बँक मध्ये, त्याच्या ड्रॉवर मध्ये फक्त कॅशचे पैसे येत आहेत, आणि उधारीवरती किती आहे त्याचे पैसेच येत नाही, पण माल तर संपतोय. तो म्हणेल अरे यार, माझ्याकडे माझी फायनान्शियल पोझिशन काय हेच समजत नाहीये. तो काय म्हणणार, जर का फक्त अकाउंटिंग नसेल त्याच्याकडं, तर त्याला काय असं समजणार की जो काय जातोय तो कॅश वरती जातोय माल. जर का उधारीवाल्यांनी लिहूनच नाही ठेवलं, तर जो काय माल जातोय तो कॅश वरती जातोय, आणि कॅश वरती एवढा जास्त माल कसा काय जातोय? सो बेसिकली दोन्ही पद्धतीचं अकाउंटिंग केल्यावरती मला हे समजेल की माझी आत्ताची फायनान्शियल पोझिशन काय, ऍक्च्युअल रिअल फायनान्शियल पोझिशन काय. फुलफिलमेंट ऑफ रिक्वायरमेंट ऑफ लॉ. प्रत्येक लॉ मध्ये इम्पॉर्टंट आहे की तुम्ही अकाउंटिंग करणं. अकाउंटिंग का करणं इम्पॉर्टंट आहे? आता इन्कम टॅक्स वाले येतील तुमच्याकडं, म्हणतील की अरे यार, तुझं दुकान तर दरवर्षी एवढं मोठं होतंय, पण तुझ्याकडं तुझे अकाउंट दाखव मला, तू कसं काय एवढे पैसे कसे काय कमवतोय? का? तर आम्हाला पण त्याच्यातनं खायचंय ना, आम्हाला पण इन्कम टॅक्स पाहिजे. तुम्ही गुड्स सेल करताय, अरे गुड्स सेल करतोय तर तुझ्यावरती काहीतरी टॅक्स प्रणाली लावली आहे, जीएसटी लावलाय, इनडायरेक्ट टॅक्सेशन आहे. तू अकाउंटिंग केल्याशिवाय कळणार कसं आम्हाला की तू किती गुड्स जीएसटीने सेल करतोय आणि किती गुड्स असेच ब्लॅक वरती सेल करतोय? अकाउंटिंग ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. भरपूर सारे लॉज आहेत, भरपूर कायदे आहेत या देशामध्ये, राज्यामध्ये, जे हे सगळं गव्हर्न करणार आहे. सो ते गव्हर्निंग साठी तुमचं अकाउंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर लिमिटेशन काय आहे मला जर का वाटत असेल, तर ते भरपूर थोडे आहेत, की जसं की तुम्ही नॉन मॉनिटरी जे काही ट्रान्झॅक्शन करता त्याचं काही अकाउंटिंग होऊ नाही शकत. नॉन मॉनिटरी करता म्हणजे लेट्स से तुम्ही चॅरिटी केली, किंवा आता शक्यतो नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होत नाही, बट फॉर एक्झाम्पल आता एखादी ट्रस्ट आहे किंवा एखादा देव माणूस आहे, जो आता तर सगळे ट्रस्ट अँड ऑल पण फायनान्स मेंटेन करतात, बट लेट्स से काही धर्मादाय काय काम चालतं आणि त्याचं अकाउंटिंग नाही झालं, तर आपल्याला कळणार कसं की ते ऍक्च्युअल किती प्रकारचं चांगलं काम होतंय, त्याचं क्वांटम काय होतंय आता प्रत्येक ठिकाणी. बट दॅट इज वन ऑफ द लिमिटेशन्स. म्हणजे असे भरपूर लोक आहेत की ज्यांचं काही कळत पण नाही, बट ते चांगलं काम करून मोकळे होतात. जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो की जसं की आता भरपूर लोक असतात की जे आपलं सगळं काम धंदा सोडून फक्त समाजसेवा करायला बघतात. आता त्यांचं काम किती होतंय, ते कितीचं काम करताय, त्यांची समाजसेवा किती होते, याचं अकाउंटिंग थोडी होतं. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं किंवा क्वालिटेटिव्ह ट्रान्झॅक्शनचं अकाउंटिंग नाही. अकाउंटिंग हे हिस्टॉरिकल नेचरचं आहे. हिस्टॉरिकल नेचर म्हणजे समजा तुम्ही आज एक कपाट आणलं, किंवा आज तुम्ही बिल्डिंग घेतली 4 कोटीची. आता बिल्डिंगची व्हॅल्यू तीच राहते का हो, की बदलत जाते? मला सांगा. तुम्ही आज जे घर घेतलंय त्या घराची किंमत तेवढीच राहणार का? विकताना तुम्ही ते घर समजा 50 लाखाचं घर घेतलं, तर विकताना 50 लाखालाच विकणार का? हो नाही. घसारा डिप्रिशिएशन, घसारा अहो मग तुम्ही घर डिप्रिशिएशन कमी लागणार. किमतीत, मला सांगा, तुम्ही घर कमी किमतीला विकणार का जास्त किमतीला विकणार?
नाही ते मार्केट व्हॅल्यू बघावं लागणारच की सर. मग मी मार्केट व्हॅल्यू वरतीच येत होतं की अकाउंटिंग मध्ये तुम्ही मार्केट व्हॅल्यू तुमच्या बुक्स मध्ये सारखी सारखी रिवाइज नाही करत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एखादी ऍसेट घेतली 4 कोटीला घेतली, तर तुम्ही दरवर्षी त्या 4 कोटीच्या व्हॅल्यूवरती घसारा लावत जाता. तुम्ही ती 4 कोटीची व्हॅल्यू दरवर्षी रिवाइज करत नाही. आज तुम्ही एखादी ऍसेट घेतली, समजा तुम्ही आज एका ठिकाणी जागा घेतली आणि उद्या समजा तिथनं एखादा हायवे जाणार असेल, तर लगेच त्या जागेची व्हॅल्यू वाढणार की नाही. तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आज ती जागा 4 कोटीला घेतली, तर तुम्ही आज लिहिणार की लँड अँड बिल्डिंग किती ऍसेट कितीला आली, 4 लाखाला 4 कोटीला ऍसेट आली. आणि 1 महिन्यांनी आता त्याच्यावरती लगेच तिथं GR आला की त्या जमिनीच्या 200 मीटर समोरून एक नॅशनल हायवे जाणार आहे. आता त्या लँडचा भाव वाढला, त्या लँडचा भाव 4 कोटीवरनं 40 कोटी झाला. तुम्ही लगेच तुमच्या बुक्स मध्ये जाऊन 4 कोटीचं 40 कोटी करता का? नाही करत. तुमच्या अकाउंट चेंज नाही होत. तुमचे अकाउंट जे आहेत ते हिस्टॉरिकल कॉस्ट वरतीच चालतात. वर्ष संपल्याशिवाय तुम्ही त्याचं रिवॅम्प करू शकत नाही, तुम्ही त्याचा डेटा चेंज करू शकत नाही. तिसरं लिमिटेशन वरती आलो आपण की वर्ष संपल्याशिवाय अकाउंटिंग जो आहे तो एका लिमिटेड पिरियड साठीच असतो. हे लिमिटेशन नाही आहे, चांगली पण गोष्ट आहे की एक स्पेसिफिक पिरियड साठीच आपण त्याचं अकाउंटिंग करत जातो. ठीक आहे, चलो हे झालं बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. ब्रांचेस काय काय आहेत अकाउंटिंगचे? ब्रांचेस काय काय आहेत? जे तुम्ही फायनान्स करता, जे तुम्ही माल खरेदी करता, विक्री करता, सर्व्हिसेस घेता, सर्व्हिसेस देता, ते फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येतं. जे काही ट्रान्झॅक्शन करता ते फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येतं. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जर का तुम्ही काही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर तुम्हाला लागणारा जो काही खर्च आहे एखादा प्रॉडक्ट बनवायचा, लेट्स से फॉर एक्झाम्पल ही बॉटल आहे पाण्याची. आता ही पाण्याची बॉटल बनवण्यासाठी मला काहीतरी खर्च येत असेल ना, प्लास्टिक आलं, कॅप आलं, त्याच्यात मशिनरी आली, लेबर आलं. सो त्या सगळ्यांची अकाउंटिंग करणं इज कॉस्ट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग पण बऱ्यापैकी तेच आहे. अकाउंटिंग आणि कॉस्टिंग इन्फॉर्मेशन जे आहे, फायनान्शियल आणि कॉस्टिंग इन्फॉर्मेशन, याचं मर्जर मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. टॅक्स अकाउंटिंग, तुमच्या टॅक्स किती जात आहे, टॅक्स रिटर्न तुम्ही फाईल करताय की नाही, याचं सगळ्याचं अकाउंटिंग इज टॅक्स अकाउंटिंग. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे, फॉरेन्सिक अकाउंटिंग ही अशी ब्रांच आहे अकाउंटिंगची की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता. फॉरेन्सिक आपण ह्याच्यात CID मध्ये येईल, खूप वेळा ऐकले बघा, फॉरेन्सिक लॅब असती. मेडिकल मध्ये टर्म्स ऐकतो आपण, फॉरेन्सिक लॅब. फॉरेन्सिक म्हणजे काय, जिथं इन्व्हेस्टिगेशन होतं. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय, तुम्ही वर्षभरात दरवर्षी अकाउंटिंग बनवत जाता, तुमच्या फर्मचं अकाउंटिंग एकदम भारी दिसतंय की अरे वा वा, हा धंदा तर एकदम मस्त मस्त करत चाललाय. बट ऍक्च्युअल मध्ये जाऊन बघितलं तर धंदा तर काहीच नसतो. एखाद्या खिडकीत फक्त, जसं फॉर एक्झाम्पल ते हर्षद मेहताच्या सिरीज मध्ये तुम्ही बघितलं असेल, माजदा नावाची कंपनी ओपन करतो किंवा माजदा नावाची कंपनी असती. मध्ये नाही होणार बहुतेक. हॅलो, त्याच्याकडे म्यूट करता का प्लीज? आहेत. येस, सो फॉरेन्सिक अकाउंट मध्ये आय वॉज गिविंग एक्झाम्पल ऑफ माजदा, कि हर्षद मेहता म्हणतो माजदा का स्टॉक लो, माजदा बहुत ऊपर जा रहा है, ऐसा करो वैसा करो. आणि तो स्वतः ज्यावेळेस माजदाला बघायला घेऊन जातो किंवा एक पत्रकार त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला माजदा बघायला घेऊन जातो. माजदा ही कंपनी कुठं असती? माजदा ही कंपनी एका पडीक बिल्डिंग मध्ये एक फक्त खिडकी असते किंवा एक दरवाजा आहे, बंद दरवाजा, त्याला माजदा इन्कॉर्पोरेशनचं नाव दिलेलं आहे. पण बिझनेस तर स्टॉक मार्केटवर ट्रेड करतोय. फॉरेन्सिक अकाउंटिंग कशासाठी उपयोगी पडतं की कुठे काही असा फ्रॉड चाललाय का, फायनान्शियल स्टेटमेंट चुकीचे आहेत का, कुठं पैशाचं काही मनी लॉन्ड्रिंग तर होत नाहीये, कुठं फ्रॉड तर होत नाहीये. सो हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी जे अकाउंटिंग केलं जातं दॅट इज फॉरेन्सिक अकाउंटिंग. हे इन्व्हेस्टिगेटिंग नेचरचं अकाउंटिंग असतं. गव्हर्नमेंट अकाउंटिंग, गव्हर्नमेंट एंटिटीजचं अकाउंटिंग करणं इज गव्हर्नमेंट अकाउंटिंग. आणि HR अकाउंटिंग म्हणजे तुमचे जे लोक आहेत त्या लोकांचं अकाउंटिंग करणं, एम्प्लॉईजचे राईट्स, त्यांना जे काही गोष्टी बरोबर दिल्या जात आहेत की नाही हे बघणे HR अकाउंटिंग. सो दिस वॉज व्हेरी बेसिक्स ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग काय आहे, त्याचे ब्रांचेस काय आहेत, आणि ऑल सगळं डिस्कस केलं आपण. पुढे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स पण थोडे बघितले आपण, बिझनेस एंटिटी असेल, गोइंग कन्सर्न.
अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट म्हणजे अकाउंटिंग कधी ते कधी केलं जातो? एक एप्रिल हं, आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च अखेर. बरोबर. आर्थिक वर्ष जे असतं तुमचं, त्या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अकाउंटिंग करता. ओके. ठीक. किंवा अकाउंटिंग मध्ये असं म्हणणं आहे की एका स्पेसिफिक पिरियड साठी अकाउंटिंग करायचं तुम्ही. तुम्ही आज अकाउंटिंग चालू केलं आणि ते कंटिन्यूस 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, अमाप काळापर्यंत ते कंटिन्यूस चालू राहिलं, तसं नाही चालू राहत. वर्ष संपलं की समराईज करायच्या त्या गोष्टी, बॅलन्स शीट बनवायची, पुढच्या वर्षीचं परत नवीन चालू करायचं. सो एक स्पेसिफिक टाइम पिरियड साठी तुम्ही अकाउंटिंग करत चालू. कॉस्ट कन्सेप्ट म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही जे ऍसेट घेता ती तुम्ही कॉस्ट वरती रेकॉर्ड करता. तुम्ही ज्या प्राइसला परचेस केली त्या प्राइसला रेकॉर्ड करायचं. त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे त्या मार्केट व्हॅल्यूला रेकॉर्ड नाही करायचं. म्हणजे आज जर का जमीन घेतली 4 कोटीची, एक महिन्यात तिथं हायवे डिक्लेअर झाला आणि त्या जमिनीची व्हॅल्यू झाली 40 कोटी, तुम्ही लगेच तुमच्या बुक्स मध्ये जाऊन 40 कोटी नाही करत. जे कॉस्टला घेतली त्याच कॉस्टला ती ऍसेट तिथं दिसते. मॅचिंग कॉन्सेप्ट, रिअलायझेशन कॉन्सेप्ट, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत या. मी रिक्वेस्ट करतो सर्वांना, हे कॉन्सेप्ट मी जस्ट वरती एक्सप्लेन करतो. इट इज नॉट पॉसिबल टू गो अँड एक्सप्लेन इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट इन डिटेल. हे वाचा घरी जाऊन. अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स काय आहेत वाचा. कन्व्हेन्शन्स नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि अकाउंटिंग होतं कशाच्या बेसिसवरती ते मी फायनली जाता सांगतो. ते होतं अकाउंटिंग स्टँडर्डच्या बेसिसवरती. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय? मराठीत त्यांना लेखांकन मानांकने म्हणतात. मानांकन किंवा स्टँडर्ड म्हणजे काय? तर अकाउंटिंग करायचं कसं, हे डेबिट, क्रेडिट किंवा काय दाखवायचं बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, काय नाही दाखवायचं, कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, कसे रेकॉर्ड करायचे, हे सगळं कोण देतं, कुठून येतं हे सगळं? तर हे सगळं येतं अकाउंटिंग स्टँडर्ड्स मधून. हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवतं कोण बरं? कोणी बनवले हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स? तर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड आहे ज्यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवलेले आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड कशाच्या अंडर काम करतं? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ICAI, हे 2 इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवलेले. ASB बोर्डच्या अंडर ICAI हे सगळे स्टँडर्ड्स बनवलेले. कुठं भेटतात सर हे स्टँडर्ड्स बघायला? अकाउंटिंग करायचं कसं आहे मला कळणार कुठून, समजणार कुठून? तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स जी आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री आहे, त्याच्यात ऍक्ट्स अँड रूल्स मध्ये जायचं आणि ऍक्ट्स अँड रूल्स मध्ये गेल्यावरती अकाउंटिंग स्टँडर्डचा एक सेपरेट टॅब आहे. तिथं जाऊन तुम्हाला इथं अकाउंटिंग स्टँडर्ड्स मिळतात की अकाउंटिंग स्टँडर्ड्स ऍप्लिकेबल फॉर द अकाउंटिंग पिरियड ऑन ऑर आफ्टर 1/4/2021. 1/4/2021 नंतर कुठले कुठले अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळते. हे अपडेटेड अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. आय नो तुमच्याकडे नोट्स आहे आणि या नोट्स मध्ये इथं खाली अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहे. बट हे नोट्स ज्यांनी कोणी बनवलेले आहेत त्यांनी अजिबात कष्ट घेतलेले नाही रिवाइज करायचे आणि हे तसेच 29-23 जे काही स्टँडर्ड्स आहेत तिथं दिलेले आहेत हे सगळे स्टँडर्ड्स इथं चुकीचे आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड्स कारण की हे बघा इथं AS6 जो आहे डेप्रिसिएशन अकाउंटिंग, अरे रे बाबा आझमच्या जमान्यातला अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, फार काळापूर्वीच हा गेलेला आहे. अकाउंटिंग फॉर फिक्स्ड ऍसेट नाहीये इथं. प्लांट प्रॉपर्टी अँड मशीन, PPE, प्लांट प्रॉपर्टी अँड इक्विपमेंट, आणि या AS10 मध्ये हा AS6 मर्ज केलेला आहे. हे सगळं अपडेटेड कुठं बघायला भेटेल सर? तर हे इथं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईट वरती अकाउंटिंग स्टँडर्ड नावाचा ऍक्ट अँड रूल्स अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड नावाचा टॅब आहे, जिथं तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड ऍप्लिकेबल फॉर द अकाउंटिंग पिरियड ऑन ऑर आफ्टर 1/4/2021 बघा. AS1 आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी कशी व्हॅल्यू करायची, AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट काय असतं, तुमच्या बिझनेस मध्ये कॅश कुठून येते आणि कुठं जाती याचं स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट ते बनवायचं कसं, इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स आहेत हे फायनान्शियल स्टेटमेंट्स. कंटिंजन्सीज अँड इव्हेंट्स ऑकरिंग आफ्टर बॅलन्स शीट डेट, बॅलन्स शीट डेट नंतर काही ऑकर होणार असेल तर ते बॅलन्स शीट मध्ये कसं लिहायचं. सो हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. किती अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत सर? 29 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. किती? 29.
प्रोव्हिजन्स ऑफ कंटिंजंट लायबिलिटीज अँड कंटिंजंट ऍसेट पर्यंत 29 अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. हे आहेत जनरल अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आता इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स इंड AS असे नवीन स्टँडर्ड्स बनलेले आहेत. म्हणजे तुम्ही जे अकाउंटिंग करायचे ते तुमच्या इंड AS च्या प्रमाणे करायचे. इंड AS कशावरती आधारित आहेत तर जगात जे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स IFRS बघा इथं वरती मेन्शन केलेले IFRS इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स दिलं का इथं कुठे त्याचा फुल फॉर्म पण नसेल दिला येस. सी ASB ने इश्यू केलेले इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स आतापासून फॉलो करायचे तुम्ही. इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स जे आहेत ते IFRS च्या स्टँडर्ड्सच्या बेसवरती आहेत. IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. सो फायनान्शियल रिपोर्टिंग इंटरनॅशनली कसं होतं त्याच्या बेसिसवरती इंड AS इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनलेले आहेत आणि हे इंड AS आपण आता फॉलो करतो सगळं. कुठं दिसतं सर हे इंड AS फॉलो करतो? बघा मी तुम्हाला तुमचं PDCC बँकेचं ऑडिट रिपोर्ट दाखवतो. बघा ऑडिट रिपोर्ट मध्ये इथं काय बघा क्वालिफाईड ओपिनियन साठी AS5, AS9 रेव्हेन्यू रेकग्निशन, AS22 इन्कम फॉर अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. हे कुठं दिसलं सर? हे AS कुठून आहेत? बघा हे इन्कम टॅक्सचे अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट AS29, बघा इथे AS29 प्रोव्हिजन कंटिंजंट ऍसेट अँड लायबिलिटी आत्ताच दाखवला ना मी हा. बघा इथे दाखवला प्रोव्हिजन फॉर कंटिंजंट ऍसेट अँड लायबिलिटी आला का इथं. AS29 जो आहे तो तिथं तुमच्या बॅलन्स शीट मध्ये पण मेन्शन केलेला आहे बघा ऑडिट रिपोर्ट मध्ये. सो हे तुमचं अकाउंटिंग कशाच्या पद्धतीने होतं तर ते अकाउंटिंग स्टँडर्ड्स यांच्याच स्टँडर्ड्सच्याच मदतीने होतं. बेसिक्स ऑफ अकाउंट क्लिअर आहे? येस मी प्रेझेंटेशन थांबवलंय. बेसिक्स ऑफ अकाउंट्स क्लिअर आहेत तुम्हाला? प्रवचन झालं खूप जड झालं सर? नाही समजलं? खूप काय काय बडबड केली तुम्ही? टेक्निकल वर्ड्स खूप जास्त यूज केले? नाही नव्हतं. टेक्निकॅलिटी आहे मी तुम्हाला आधीही सांगितलेले. अकाउंट हा प्रवचन ऐकण्याचा विषय नाहीये, थिअरी ऐकण्याचा विषय नाहीये. सुरुवातीचा पार्ट फक्त थिअरी आहे, तो समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल ऍस्पेक्टनीच अकाउंटिंग शिकावं. इथून पुढे पण आपण तसंच शिकणार आहोत. बट प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की हे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, इथून पुढे जाऊन घरी जाताना, घरातून ऑफिसमध्ये येताना किंवा ऑफिसमध्ये फ्री टाइम भेटला तर प्लीज बुक्स उघडा, वाचा, PDF उघडा, वाचा, काय काय कॉन्सेप्ट आहेत ते बघा. त्याशिवाय तुम्हाला ना एक्झाम देता येणार आहे ना कॉन्सेप्ट कळणार आहे. इथं मी 1 तासात काय बडबड करतोय हे अर्ध्या लोकांच्या आता डोक्यावरनं जातं, काय बोलतोय हा काय कळत नाही. त्यामुळे तुमचा पार्ट पण इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 3 आठवडे फक्त आमच्याकडे इथनं कॉन्टॅक्ट सेशन होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे 3 महिने जे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहे. त्या सेल्फ स्टडी मध्ये हे सगळं काही करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. येस ठीक आहे. काही डाऊट कोणाला? तुषारजी काय डाऊट? तुम्ही काल TDF नाही नॉन रिफंडेबल डिपॉझिटचा एक डाऊट विचारला होता आय गेस. लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग. हॅलो